डोळ्यांनी वाचवलं आज आपल्याला. ये उठ काय उठ. एक तर काठी आडवी घालून मला तोंडावर पाडतो ते पाडतो आणि म्हण उठ उठ. हा कोण आहेस कोण तू? आजाचं मारते घरी अंगावर हात टाकायचं नाही सांगून टाकतो. अंगावर हात टाकायचं नाही सांगून देतो. मी जर खवळलो ना तर तुझ्या मारी मी नेऊन डोळं पांढरं करीन तुझ्या. कोण आहे माहितीये का मी? बाप आहे. बाप म्हणजे बापा वाणी आहे रे तुझ्या. असं अंगावर हात टाकलेलं बरं दिसतंय का? तुला सांगतो मी जर का खवळलो लय वाईट आहे बरं का. जाऊ आहेस कोण तू बाबा? कृष्ण. तू काळजी करू नको, मी आहे ना. कंस मामा, कृष्ण आहे मी. कंस मामा कृष्ण काय बड तुझ्या मारी मी. अरे पाडायचं होतं तर उचललं होतंस कशाला? त्याची आईची कडकड कुठं आलं शेक शेक शेकला आणि गेलं की रे. हे बी काठीने मारते ती पोरगी बी काठीने गिरी कुठं काढते. आज मामाच्या हाती लागता लागता वाचले, पण पण सांभाळून राहायला हवं. माझ्या बाळाला मारायला टपलेत नील आणि मामा. काय गाय ग कशी शोधायची मी म्हणतो. हा का 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 का. मला माफ कर रे बाळ. तू त्या घराचा वारस आहेस. तुझं भाग्य खूप वेगळं होतं, पण माझ्यामुळे तुझेही हाल होतात. काय करू? तू त्यांचा वारस आहेस हा सिद्ध करण्याचा एकमेव पुरावा सुद्धा त्यांनी नष्ट केला. त्या मामानी त्या नर्सला मारून टाकले. काय करू मी? तुझ्या मागचे हे भोग मी कसे संपवू? हा प्रसाद घ्या. देवाच्या कृपेने लवकर बरे व्हा आणि सगळं व्यवस्थित होऊ दे. होईल ग सगळे अगदी व्यवस्थित होईल. काय रे तू असं टेन्स का दिसतोयस? काही नाही बाबा. आता मी देवळात गेलो होतो तेव्हा कार्तिकी भेटली. हा तिला नको नको ते बोलला, खूप चिडला, वेडवाकडं बोलला आणि ती चुपचाप ऐकत होती सगळं. बस कार्तिकी हा विषय नको. बरं बाय द वे नील, तू पद्मनाभला निरोप सांगितलंस की नाही? ऍक्च्युली नाही सांगितलं. आम्ही प्रसाद द्यायला इकडे चालू ना. बर काय झालं? काय कसला निरोप? अरे काही झालेलं नाहीये. आज आपल्या ऑफिसमध्ये बिझनेसची एक मीटिंग आहे, ती तुला अटेंड करायची. बाबा तुमची अशी कंडिशन असताना म्हणजे आय मीन इज इट नेसेसरी? म्हणून काय झालं? हा अरे म्हणून काय बिझनेस डील थांबतात का? आणि आय एम ओके ना, ठीक आहे मी. नाही बाबा नको ना. झाला प्रकार सगळा. इट वॉज टू मच टू हँडल. बाबा मी एक काम करतो, मीटिंग पोस्टपोन करता येते का बघतो. नाही 4 दिवस पोस्टपोन करून मी आज ठरवलेली आहे. महत्वाची मीटिंग आहे, ती तुला अटेंड केलीच पाहिजे.
आणि हे बघ पद्मनाभ, योग्यता नसणाऱ्या माणसांचा विचार करण्यात आणखी त्यामुळे दुःखी होण्यात काहीही अर्थ नसतो. बी प्रॅक्टिकल, बिझनेसवरती लक्ष दे, नव्यानं सुरू कर परत. आणि हे बघ, कार्तिकी हा टॉपिक आपल्या आयुष्यातनं आउट झालेला आहे. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. दादा जायला तर पाहिजे नाही. सिस्टर, साधारणतः डिस्चार्ज कधीपर्यंत मिळेल? मोस्टली आज संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल. डॉक्टर राऊंडला आल्यानंतर काय ते नक्की सांगतील. थँक्यू. बोल रे मामा, तुला कळत नाही का कधी फोन कर? काय काय बोलतोस काय तू? कोणी? ओके, मी तिकडे येतोय, तू तिथेच थांब, कळलं ना? काय हालत झाली आहे बघ नील. अरे बाबा, काय तू माझा बादशाह आहेस का वैरी आहेस? कुठे मी लावतोस कामाला मला? मामा जम मारलाय तुला. कोण कोण होता? कोण तो? कुणी? मला सुद्धा एवढंच हवं होतं बाबा, कोण आहेस एवढंच विचारलं तर एवढं केलं माझ्या पाठीचं. आणखी पुढे काय विचारलं असतं तर मला वाटतं त्यानं तुकडं तुकडं करून कुत्र्यालाच घातलं असतं. गा गा गा. माहिती नाही, उगीच कडमडायला कशाला गेलास? कोण होता तो काय कळलं नाही. पण कार्तिकी, कार्तिकीने मारलं तुला? हत्तेच्या मारी कार्तिकी काय करते? कार्तिकीला अशा ढाल्या हातानं धार केली असते मी. पण काय सांगायचं बाबा, तो कोण जो होता तो कार्तिकीचा कोणतरी मदतगार असला पाहिजे. अगा गा 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 8 8.5 फूट उंच माणूस का काय म्हणायचा काय तो? अशी नजर ठरत नव्हती रे त्याच्यावर. नाहीतर मामा ऐकतोय वय, अशा 2 बुक्क्यात गार केला असता मामा म्हणजे तुला. बाई ग त्याच्या आईची कटक, वाटला कोण तुला मामा म्हणजे? पण माणूस लय भारी होता राव. ह्यो असा असा एक एवढा परात एवढा एक हात होता रे. काठी उडीव त्याची झणकण मारली की मला आई आठवायची. आईच्या पाच गेलो. कोण होता त्याच्या आईला? पण तो कार्तिकीचा मदतगार असला. मध्येच कृष्ण म्हणायचा त्याच्या आईला नमस्कार म्हणतो, खटखटा हाणायचा आणि कंस मामा म्हणा. सगळाच घोटाळा आहे. मला काय कळत नसं झालं. मला मार लागला तेवढं कळते. आगा मला आता हॉस्पिटलला घेऊन जा रे बाबा. मामा, तुलाच काहीतरी करायला हवं. मला आता मी हिरीत उडी टाकून जीव देईन, पण माझ्या हातानं आता काय व्हायचं नाही रे बाबा. गा गा गा. लागला असतं तुला असं मग का तेजा मारी त्या माणसाच्या. मामा, या कार्तिकीचा वाली कुठून टपकला रे? साधी साधी कामं करता येत नाहीत तुला. हातात आली होती ती कार्तिकी, तिथेच मारून टाकायला पाहिजे होतं ते बाळासकट. त्या कार्तिकीच्या कार्ट्याला संपायला हवं, अजून कोणी वाली पैदा होण्याच्या आत. कळलं का? चल. असं किती वेळ लपून बसायचं? मामा आणि नील मला शोधत असणार. या बाळाची किती फरफट करू त्या लोकांपायी. नील आणि मामा या बाळापर्यंत पोहोचण्याआधी मला या बाळाला पद्मनाभच्या हवाली करायला हवं. कुलकर्ण्यांचा वारस त्यांना दिला की माझं काही बरं वाईट झालं तरी हरकत नाही, पण या तानुल्या जीवाला त्याचं घर मिळू दे. पद्मनाभ माझ्यावर कदाचित विश्वास ठेवणार नाहीत. एक काम करते, आईंना सगळं सांगून बघते. कदाचित त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. आईंना सगळं सांगायला हवं.
त्यांना बोलवा ना. त्यांना एक मिनिट हा. एक्सक्यूज मी, तुम्हाला आहे ना त्या बोलवत आहेत तिथे. त्या ज्या पिंक साडीमध्ये आहेत ना, लहान मुलं घेऊन हातात त्या. बोला. आई प्लीज माझं एकदा ऐकून तर घ्या. तुम्हाला या बाळाची शपथ आहे. माझं फक्त एकदा ऐकून घ्या. नंतर तुम्हाला हवं ते तुम्ही करा. माझं एकदा ऐका. आता काय सांगायचं तुला? सांगण्यासारखं काही उरलंय का? त्या दिवशी जे काय ऐकलं त्यानंतर काय अवस्था झाली आमची कळतंय ना तुला? सगळं घर उद्ध्वस्त झालं आमचं. आणखी काय हवंय तुला? माझी बाजू तरी एकदा ऐकून घ्या. बस, जे व्हायचं ते होऊन गेलं. आता काही ऐकणं नको आणि काही बोलणं नको, समजलं? तू जा इथून, जा. आई मला मान्य आहे माझ्या हातून चूक झाली. मी हे सगळं तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं, पण खरंच माझा नाईलाज होता. एवढं मोठं सत्य लपवलंस तू आमच्यापासून. काय नाईलाज झाला होता ग? हा, जा इथून. नाही बोलायचं मला काही. आई तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या आणि हे चिमुकल्या जीवाला स्वीकारा. हा तुमचा वारस आहे. हे मूल पद्मनाभचं आहे. याला मी जन्म दिलाय. ते कसं शक्य? तुझं बाळ तर मेलेलं जन्माला आलं होतं ना? नाही आई, हे बाळ माझं आहे. माझं बाळ मेलंय हे भासवलं गेलं होतं. जर हे सगळं खरं आहे तर त्या नर्सला बोलव माझ्यासमोर. मला तिचे तोंडून ऐकायचंय. त्या नर्सचा खून झाला आणि म्हणून मी इथे आली तुम्हाला सगळं सांगाय. वा, फार छान गोष्ट. सांग ना, सांग, पूर्ण सांग. त्या नर्सचा खून कोणी केला? अगं असं काय पाहते? सांग ना, त्या नर्सचा खून कोणी केला? नील भाऊजी आणि मामांनी. बस. बस बस झाला तुझा खोटारडेपणा. जर तू नीलला बदनाम करायचा प्रयत्न जरी केलास ना, तर याद राख, मी खरं सांगते. माझ्यावर विश्वास ठेवा. नील भाऊजी आणि मामा बाळाला मारण्याचा प्रयत्न करतात. प्लीज निदान माझ्या बाळाला तरी स्वीकारा. माझ्यावर विश्वास ठेवा. आई तुम्ही तरी विश्वास ठेवा हो माझ्यावर. ठीक आहे, चल बोल. तुला काय एकदाचं ते खोटं बोलायचं ना, बोलून घे. बोल, मी ऐक. झालं झालं सगळं सांगून? आणि तुला काय वाटतं,
तुझ्या या सगळ्या गोष्टींवरती आमचा विश्वास बसेल म्हणून? हा? माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस हा? हे बघ, तुला जर असं वाटत असेल ना की मी तुला काही करू नये, तर या बाळाला घे आणि इथनं चालती हो ताबडतोब. मी शेवटचं सांगतोय तुला, मला हे पाप माझ्या डोळ्यासमोर नकोय. निघ. हो असं काय करताय तुम्ही? हा तुमचा मुलगा आहे. कुलकर्णाच्या घराचा वारस आहे हा. तुम्ही ऐकून घ्या ना माझं. निघ.